स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देवळालेली गावात सुमती नावाची स्त्री राहत होती. ती खूप भक्त होती, पण बराच काळ आजारी होती. डॉक्टरांनी हात टेकले होते. तिचा मुलगा रोज म्हणायचा, आई आता काहीच उपाय नाही. पण ती हळू आवाजात म्हणायची, माझे स्वामी समर्थ मला वाचवतील. एका रात्री ती बेशुद्ध पडली. घरच्यांनी सगळे प्रयत्न केले, पण काहीच उपयोग झाला नाही. तेव्हा अचानक दार ठोठावलं गेलं. एक साधू उभे होते. पांढरी दाढी, तेजस्वी डोळे. ते म्हणाले, बाळा घाबरू नको, तुझ्या आईला स्वामी समर्थांनी पाठवलंय. त्यांनी तिच्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाले, जय जय रघुवीर समर्थ. क्षणात ती स्त्री डोळे उघडून बसली. घरच्यांच्या डोळ्यांत पाणी आलं. साधू बाहेर गेले, पण गावभर सुवास पसरला. पुढच्या दिवशी सगळ्यांना कळलं, त्या रात्री कोणी साधू देवळालीत आलेच नव्हते. सगळे म्हणाले, तो साधू म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थच होते. त्या दिवसापासून देवळालीत लोक रोज म्हणतात, जो खऱ्या मनाने स्वामींचं नाव घेतो त्याचं आयुष्य स्वामी समर्थ सांभाळतात.